धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड शेतशिवार शुक्रवारी 16 मेला दुपारी 4 वाजताच्या सुमारास या शांत परिसरात विजेच्या तांडवाने हाहाकार माजवला। वसाड येथील एक कुटुंब कांद्याचा सरवा वेचण्यासाठी सदाशिव वंडले यांच्या शेतात गेलं होतं, परंतु कोणालाही कल्पना नव्हती की हा रोजचा शेतकरी कष्टाचा दिवस एका गंभीर दुर्घटनेत बदलणार आहे। वसाड येथील 66 वर्षीय मुन्नाबाई रामदास कवडे, त्यांची 45 वर्षीय मुलगी मंजुळा रमेश कुमरे, त्यांचे नातू अर्णव रमेश कुमरे वय 5 वर्ष, 8 वर्षीय सक्षम रमेश कुमरे आणि नात जिकरा अब्दुल रहीम वय 10 वर्ष हे सर्वजण शेतात कांद्याचा सरवा वेचत होते। अचानक आकाशातून वीज कोसळली आणि या कुटुंबावर थेट आघात झाला। या भयंकर दुर्घटनेत मुन्नाबाई कवडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मंजुळा, अर्णव, सक्षम आणि जिकरा हे गंभीर जखमी झाले आहेत। घटना घडताच गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत जखमींना धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलाय। जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आलेत। मंगरुळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला, तर महसूल विभागाने या घटनेची सविस्तर माहिती गोळा केली आहे। तहसीलदार अभय घोरपडे यांनी सांगितलं की प्रशासनाकडून या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात आहे आणि पीडित कुटुंबाला आवश्यक ती मदत पुरवली जाईल आहे। या दुर्घटनेने वसाड गावात शोककळा पसरली आहे। एका क्षणात कुटुंबाचा आधार असलेल्या आजीचा मृत्यू आणि 4 जणांच्या गंभीर जखमांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेतात काम करताना अशा नैसर्गिक आपत्तीला बळी पडणं ही धामणगाव तालुक्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरली आहे। प्रशासन आता या घटनेच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।